वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे 20 तारीख सोमवार आणि दीदी इकडं खाली बसले नाश्ता करते आणि मी फॅन खाली थांबले. यार एवढं डेंजर गरम होते, म्हणजे खूपच डेंजर. आणि मी कशी दिसते सांगा, आणि माझा कलर बघा तुम्ही जळलाय का नाही. नाही तर मी खूप काळे पडले होते, मला माझं सूट होते पाणी. आणि मी करते थापुळं. तर मी थापूळ टाकते आणि डायरेक्ट तिकडं फॅन खाली जाऊन बसते. यार म्हणजे डेंजरवाले मला गरम होते. आणि इथे थापुळं करते मी नाश्त्याला आणि डब्याला दोडक्याची भाजी. गरम 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 होते ते. तर गाईस सकाळनंतर मी आत्ता भेटते आहे. तर आता खूपच हेक्टिक शेड्यूल झाले, नुसतं व्लॉगला वेळ नाही भेटत आहे. तर मी आता बनवते भाकरी. हा टॉप घातल्यावर मी भाकरीच बनवते का काय माहिती, कारण की माझं फेवरेट टॉप आहे हा. आणि आज सगळे कपडे धुतलेले आणि वाळलेच नाहीत काय काय. चलो इट्स ओके. आणि मला भाजी काय बनवू असं झालंय. भाजी मी आणलीच नाही. दीदी बोलली होती मला आण मेथीची. आता बघू. मेथी मी खूप दिवस झाले खाल्ली नाही. मला असं वाटतंय मेथी मी 4 महिने खाल्ली नाही. माझ्या आवडीची मेथी मी 4 महिने खाल्ली नाही. बापरे, म्हणजे खूपच दिवस झाले, त्याला महिनेच झाले. आणि बघू, मला असं वाटतं मी भाकरी करून ठेवते, तिला येताना मेथी आणायला लावते, नाहीतर मी जाते तिला आणायला आणि मेथी घेऊन येतो आम्ही. असं तरी मला असं वाटते, कारण की आम्ही जाणार आहे संध्याकाळी. जर लवकर आली तर ती जेवून फटाफट जाणार. 8 वाजता आली तर मग जाऊ पटकन. तुम्हाला ते दाखवतेच. ही भाकरी एवढी मस्त झाली ना, अशी डन 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 हे झाली काय माझं फिरली आहे. आणि इथं बघा भाकरी भाकरी भाकरी. आणि हा माझा मेस सगळं मी 1 मिनिटातच आवरते आता. आणि ही भाकरी भाजते अजून मस्त. ही तर मग 1 नंबर झाली भाकरी. या जेवायला सर्वांनी. कसे झाले? छान झालं गाईज. मी 1 घास खाल्ला आणि नंतर मला आठवलं मी पण खाल्ला की मी हे नाही घेतलं. आणि एवढ्या मऊ झाल्यात भाकरी, म्हणजे असं होतं बाळ. पप्पांना पण आवडल्या आणि मस्त झाले. भाकरी पिठलं आणि कांदा बेस्ट आहे बेस्ट. जेव्हा काय सुचत नाही ना स्वयंपाक तर हे करायचं. आणि रोज पोळी भाजी हे खाऊन जरा वेगळं मस्त वाटतं. मी तिला म्हटलं पिठलं कर आणि भाकरी कर. नाही, पिठल्याच्या आधी आमचं वेगळं ठरलं होतं, पण आईन टायमिंगला पिठलं केलं. या जेवायला. आता आम्ही लॉग बघते, तिथं स्टॉप केले. आणि दीदी भाकरी दीदी कधीच भाकरी नव्हती खात, आता भाकरी खायला लागली. मला आहे ना असं आवडत होतं छोट्या छोट्या भाकऱ्या आणि एकदम पातळ, त्याच्यामुळे मी खात नव्हते पहिले, आता खाते. आणि ब्लॉग बघत जावा आणि कमेंट करत जावा. आणि तुम्हाला अजून काय इंटरेस्टिंग बघायला आवडेल नक्की सांगा. आणि असंच प्रेम देत राहा. संपलाय का ब्लॉग? नाही, उद्या भेटू. बाय बाय. आजच चालू केलं सकाळी. मी असं एंड काय झालं का बोलले, मग एंड नाही झालेला. जाऊ नका, पाणी पिते 1 मिनिट थांबा. लास्ट पर्यंत बघा लॉग. धन्यवाद तुम्ही थांबल्याबद्दल. पण हा जाऊ नका, ब्लॉग सोडून नक्की पुढे पुढे बघा, स्किप करू नका अजिबात. चलो बाय. आणि या जेवायला, आणि तुम्ही तुमच्या घरी पण जेवा. बाय बाय बाय. आज चिंगीचा रिझल्ट लागलाय. 12 पास झाली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. किती पर्सेंटेज पडले? 60. वा. किती पडले? तुम्ही जर 12वीला असाल, जे बघत असेल ते. दीदी काय म्हणती? पार्टी आहे म्हणती, पार्टी दे. आणि आज चिंगीने आम्हाला जेवायला बोलवलंय इकडं, म्हणून आम्ही इकडं आलोय. तुम्ही पण बघा आम्ही कसं खातो. तरी अजून जंगी पार्टी व्हायची आमची. हा ना, ही आपली साधी आहे. आणि तुम्ही पण विश करा चिंगीला आमच्या. कॉंग्रॅच्युलेशन. आणि किती टक्के पडले ते पण सांगत. हा, तुम्ही जर 12वीला असताल आणि तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही पण सांगा. तुमच्या घरातलं कोण असेल
म्हणजे आम्हाला जरा कळेल तुमचं पण, तर आम्हाला सेंड करा, कमेंट करा. चलो बाय बाय बाय. आणि आज आम्ही बहिणी सगळे एकत्र आहेत. दामिनी पण आलेली आहे आणि चिंगीचा रिझल्ट लागला म्हणून आम्ही आज जेवायला आलोय. काय नाही ग? बनवलाय. होय चिंगी? नाही बाबा, मला येत नाही काय. चिंगीने खरं स्वयंपाक बनवायला पाहिजे. आम्ही येतो तुझ्याकडे जेवायला. तुम्ही आणि मला तुम्हीच करून खायला घाला. भाई माझे सबस्क्रायबर कितीत राहू? किती 2000 होतील आता. यार पटपट पटपट सबस्क्राईब करा यार. चिंगी तू बोल म्हणजे करतील. जास्त टाइम नाही आमच्याकडे. लवकर 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 2000 करून द्या चला. हा ना. आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. बाय बाय बाय. एवढंच. आणि गाईज मला आलेली रांजणवाडी खूप महिन्याने आली. 1 महिने नाही तर सारखं मला रांजणवाडी आलते ना, तर मी मला कमेंट करत होते बरं लोक, मला सांगत होते उपाय माहिती का त्याच्यावर, पण मी काय केलंच नाही. तर मी आता काय झालं माहिती का, तुम्ही मला सांगताय उपाय पण आहे ना, ते आतमध्ये आली मला, म्हणजे हे रेड असतं ना खालचं हे, त्याच्या हिथं आतमध्ये आली अशी. पण दिसतंय का? दिसतंय. आणि रांजणवाडी आली मला, इतकं दुखतंय ना, हा भाग पूर्ण दुखतंय. पण आता मी गोळ्या घेते, बघू पप्पांनी मला दिलेल्या त्या, आणि बघू आता कसं होतंय. खाजूशी वाटते ना, पण लय दुखतंय, हात लावलं तरी दुखतंय, पण जाऊन जातं काय करणार. हा पुढं पुढं पुढं. कारण की 8 वाजले 11:15, त्यामुळं मध्ये मध्ये लाईट येते मस्त मस्त. आणि आता जेवलोय मस्त, आईस्क्रीम खाल्ली. आता ज्यूस आणायला आलतो पण ज्यूसच नाही. पण आता मी चालले घरी आणि दीदी गेली घरी, तिला सोडून आले मी. आता मी जायले. हॅलो धोबी घाट. मी खूप दिवसांनी अशी व्लॉग घेत असेल, कारण मला वेळच नाही. खूप बिझी शेड्यूल चालू आहे माझं सध्या तरी, आणि आकांक्षा मला ब्लॉगमध्ये घेत नाही. तर तुम्ही कमेंट करा की दीदीला पण ब्लॉगमध्ये पाहिजे, कारण काय माहिती ती मला नाही घेत. मी आता आता ब्लॉग घेतलाय मी, म्हणजे तिला म्हणलं अगं घेऊ दे मला, प्लीज घेऊ दे, माझ्या पप्पांना आवडतं मी बोललेले, तर मी घेतलाय. सो हा जोक होता, तसं काही नाही आहे. आता माझ्या बहिणीला तुम्ही बोलताल. खूप गुणाची बहीण आहे माझी, बघा किती काम करते. आणि तिने मला सांगितले मी काम करते, मला दाखव. तर गाईज मी आता का घेतलाय मोबाईल गाईज, तर कारण आज आमची चालली आहे धावपळ. कारण आज येणार आहेत आमचे मम्मी पप्पा. मी आता खिडकीच्या जवळ आले म्हणून खूप प्रकाश आलाय तोंडावर माझ्या. आज आमचे मम्मी पप्पा येणार आहेत, आमचं फॅमिली गेट टुगेदर होणार आहे. तर तुम्हाला तो ब्लॉग पुढे बघायलाच मिळेल. आणि मम्मी पप्पांचं आधीच ठरलं होतं की आज येणार, तर आम्ही खूप एक्सायटेड होतो, खूप एक्सायटेड. कारण आम्ही मागच्या महिन्यात नाहीच गेलो. कधी गेलतो ग आपण? हां, इलेक्शन होतं 7 तारखेला, 7 मेला. त्याच्यानंतर आम्ही नाहीच गेलो. नाही तर आमची चक्कर, पण 7 मेला गेलतो. असं वाटतं खूप दिवस झालं भेटलो नाही, आहे ना? बघ ना, 7 मेला गेलो होतो आम्ही. आता किती तारीख आहे? आज 23. एक तर आठवडा गेलाय मध्ये, पण तरी असं वाटतं की भेटलो नाही. पण शक्यच नव्हतं, पॉसिबलच नव्हतं काय ग भेटणं तसं. पण
मम्मी पप्पा पण आम्हाला खूप 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 आठवण येत होती आणि इथे खूप गरम होत आहे. मी आता बाहेरून पण इथं आले. तर आमचं तेच धावपळ चालू आहे. आकांक्षाने पण मम्मी पप्पा येणार म्हणून सगळी साफसफाई करून ठेवली. परत काय म्हणायला नको मम्मीने की हे गाणे ते गाणे स्वतःच बसल करत नाही. तर त्याच्यामुळं आम्ही आज सगळं आवरलंय. तिने काल सगळं वॉशरूम वगैरे सगळं व्यवस्थित साफ केलं. आता हॉल किचन तर आवरलंय. नाही पण मम्मीचं कसं असतं माहितीये ना की बारीक सारीक मम्मी बघत असते आणि आम्ही एवढं पण घाणीत नाही राहत की सगळं आवरायला. पण आम्ही वरच्यावर साफसफाई केली आहे की मम्मीला घाण नको दिसायला बस, बाकी काही नाही. आणि हे तर काय कॉमनच आहे आता आमचं. आणि मम्मी पप्पा आले तर अजून सगळं भरले. आणि तेच फक्त वरवरची साफसफाई करायची, बाकी काही नाही. नॉर्मल फक्त इकडचं आवरून तिकडे आवरून तेवढंच करायचं. आणि तिने सगळं वॉशरूम वगैरे साफ केलं. फरशी वगैरे पण पुसायची आज. झाडून काढणार सगळं. हां आज सगळं साफसफाई करणार आहे ती. आता मी स्वयंपाक करणार आहे. तिचा तर उपास आहे आणि ती फक्त हॉलमध्ये सगळं आवरेल, बाकी काय नाही झालं. आणि पाणी भरायचे मेन म्हणजे. आता आम्ही तेच करणार आहे. पटपट पटपट पोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला लवकरच कळेल. मध्ये सांगून टाक बघू. मला पण खळी पडते का काय माहिती. सगळ्यांना पडते काय मला नव्हती म्हणजे एवढं काय खळीचं हे नव्हतं. पण काय माहिती मला आकांक्षा म्हणते तुला पडते. पडते. खळीवाले लोक आहेत ना हे असतात, मला खूप आवडतात. फॉल्टी लोक असतात. आता खळीवाल्या लोकांना राग येईल पण मला असं म्हणणं आहे की नाही का खळी ज्यांची पडते ना त्यांचे असे फॉल्टी पीस म्हणजे फॉल्ट असतो काहीतरी गालामध्ये किंवा हाडामध्ये किंवा मांसमध्ये. ते हसले की असे त्यांचं मांस आत जातं म्हणून त्यांना खळी पडते. मनाला नका लावून घेऊ पण ते फॅक्टच आहे, बाकी काही. आकांक्षाला म्हणायचे फॉल्टी पीस आहेत का ते असे म्हणायचे. मनाला लावून घेऊ नका, मी असंच बनत होते. ते पण छान दिसतात. आणि आता एक आम्हाला जरा काहीतरी शेअर करायचंय तुमच्यासोबत. गुड न्यूज शेअर करायची आहे. वेट, माझं लग्न ठरलेलं नाहीये. इथं वेगळंच दिसतंय, इथं गोरे दिसतं. आणि काय म्हणतात त्याला, म्हणून माझे व्लॉग लवकर येत नाहीये आणि इंटरेस्टिंग तर काहीच येत नाहीये. कारण खूप धावपळ चालू आहे हिची. कारण हिचंच लग्न ठरलेलं आहे. हो गाई, माझं खरंच लग्न ठरलंय गाईज. असं असतं ना की मोठी म्हणजे नाही का मोठ्या मुलीला इंटरेस्ट नसेल तर ते गाणं बरोबर आम्हाला सूट होते. मोठीचं राहू द्या बाग जरा बारकीचं. तर त्याच्यासाठी चांगलं स्थळ आलं तर आम्ही विचार करतोय आणि विचार करतोय म्हणजे ठरलं. तर त्याचीच मीटिंग आहे आज. गेट टुगेदर आहे, फॅमिली गेट टुगेदर. तर तेच होणार आहे आज. मग बघू आता. तर तुम्हाला लवकरच रिव्हील पण करू आम्ही. इथे तो आणू आपण कॅमेरा पुढे, पण लवकर तो येणार नाही कारण की तो कॅमेरा शाय आहे जरा. दॅट्स वाय. हिचे जीजू भाऊजी नाही म्हणणार आम्ही, म्हणजे माझ्यापेक्षा छोटा आहे तो. नावाने हाक मारणार पण भाऊजी सगळ्यांचे, आमच्या सिस्टरचे. तर तुमचे पण सगळ्यांचे जीजू येतात आणि तेच ते भाऊजी येतात. तीच गुड न्यूज होती. आणि बाकी काय नाही. मलाच वाईट वाटतंय पण माझं मी खूप हॅप्पी आहे कारण साई पल्लवीच्या पण बहिणीचं लवकर झालंय, माझ्या पण. तर हीच गुड न्यूज होती. आणि तुम्ही पण शॉक झाले, चेहऱ्यावर ग्लो दिसत असेल आणि तुम्ही पण शॉक झाले असतील की ऐकून. पण हे असं नाहीये की आम्ही खोटं बोलतोय, हे रिअल आहे. आणि त्याचीच मीटिंग आहे. आम्ही खूप दिवस झाले सांगितलं नाही तुम्हाला पण आत्ता सांगतोय म्हणून. आणि मग घरी पण विचारलं आम्ही सांगू का. पप्पा म्हणलं तर फिक्सच झालंय तर सांगा, काय प्रॉब्लेम आहे. नाहीतर सांगितलं नाही. एवढे दिवस माझे छोटे छोटे व्लॉग येतात कारण की मी जरा बिझी होते. आमचं तेच जरा गाठी चालल्या होत्या त्याच्यामुळे लास्ट बरोबर का खूप इंटरेस्ट खूप इच्छा होती लग्नाची. नाही तसं मम्मी पप्पांनी म्हणजे टाकलं. आता माझं काही लग्न नाही लगेच पण चांगलंय म्हणून मी करते. हो बोलले. आणि मला अजून चांगलं नाही भेटला त्याच्यामुळे मला चांगलं भेटलं लवकरच. तर मग मी का नाही मग हा ते असतं ना मोठीला बघायला बारकीला पसंत करून जातात, तसं झालंय आमच्यात. पण तसं नाही बघायला आलं तुला. हा मला नाही आलं.
ठीक आहे, तर हीच गुड न्यूज होती. आणि तो पण आपले ब्लॉग बघतो तर कमेंट करा, म्हणजे तो वाचल. हा, तो ब्लॉग बघतो, बघत असशील तर बघ. मी नाव वगैरे सगळं रिव्हील करेल हळू दाखवेल, पण हळू आता नाही लगेच दाखवणार. तर हीच गुड न्यूज होती, हे सांगायचं होतं तुम्हाला. बाकी ब्लॉग कंटिन्यू करा आणि संध्याकाळी मम्मी पप्पांना पण दाखवते मी. पुढच्या ब्लॉग मध्ये अजून एक गुड न्यूज देऊया, अशीच काहीतरी. हा, आणि पुढच्या ब्लॉग मध्ये बहुतेक आम्ही डेट रिव्हील करू, किंवा त्याला नको रिव्हील करायला, नाही तो नाहीच होणार. तर डेट रिव्हील करू, तर नक्की बघा. आणि गाईज माझं अरेंज मॅरेज बाय द वे. चालतंय, चला आता खूप झालं, हे ब्लश करायला लागलं खूपच जास्त, त्यामुळे मला ग्लो आलाय. चला आता खूपच काम पण पडलं होतं आम्हाला. आता आम्ही भेटू नेक्स्ट, म्हणजे नेक्स्ट नाही ब्लॉग मध्ये, नाही नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये, म्हणजे स्टे ट्यून. ठीक आहे, चला गाईज आज काय होतंय ते दाखवूया. हो, तुम्ही आता स्किप करू नका, कंटिन्यू राहा. पुढे काय होते नक्की बघा. पुढे खूप इंटरेस्टिंग घडणार आहे, तुम्ही प्लीज थांबा, जाऊ नका. वाटलं तर ब्रेक लागला असेल तर काहीतरी खायला घेऊन या. खात मस्त बघा. नका घेऊ, कंटिन्यू बघा. डोंट स्किप. आणि काही जण आमचे ब्लॉग जेवताना वगैरे बघतात, तो खूप छान वाटतं, असा फीडबॅक पण भेटतो. खूप छान वाटतं, बघत जावा नक्की. आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्की जे बघतात ना माझे ब्लॉग, तर तुमच्या फॅमिली जेवढे पण मेंबर आहेत त्यांचे मोबाईल घ्या आणि प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. त्यांच्या पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. ठीक आहे, चला जावा तुम्ही. अण्णा तू कुठे चालली? पाणी भरायला. पाणी भरायला चालली ती विहिरीवर. चला बाय बाय. गाईज मी आता घरी आले आणि मम्मी पप्पा घरी आले. ते आधी चालते, मी आता बाहेरून आले आणि हॅपी चालू आहे ना. हां, रिॲक्शन बघा, रिॲक्शन. खालची कडी बिडी सगळे लावून बसलेत. पप्पा खालची कडी बिडी कशाला लावून बसलेत? बाहेरची लाईट सगळं चालू ठेवले. गाईज बघा, आल्या लाईट बिल वाढवते आमचं. खालची कशाला कडी लावायची? माझी चकुली तिकडे माझी शनी माझी मोनी. गाईज आम्ही सगळे एकत्र आलोय आणि बाबू मी कुणाची आहे? अगं माझ्या लेकरं ग कसं गोंडच आहे. माझ्या बाबूनी कसं घातले बघा. आणि माझे कपडे खराब होईल म्हणले, मग माझ्या ड्रेसवर बसवले मी तिला. का नाही पप्पी दे माझी शिंगडी. करू का? नको ना, आपण पहिले फोटो काढू मग वेणी करू. ही कसं भांग पाडून आली ग माझं लेकरं ग, माझं छांगडं. मग छांगडू ना तू. आणि आम्ही सगळे भेटलो मस्त. मम्मी पप्पा आलेले तुम्ही बघितलंच असेल. आता आम्ही सगळे इथं आज फॅमिली जमलोय का नाही. कोण कोण आले ग? माया आजी. अजून अजून कोण? कुठली माऊ? टोले आजोबा. टोले आजोबा कसे करतात तुला? राम राम कसं करतात? ह्यांचं पप्पांचं आणि हिचं पाय असा वर करतात आणि राम राम करतात. आता आम्ही फोटो काढतो मस्तपैकी. त्यामुळे मी फोटो काढते का नाही. आणि माझ्या शोरोडीला नजर नको लागली. मामी आजी आलेली आहे. नाही आले अगं. चला फोटो काढायचा आता. अगं गवाडी ग माझी गवांड. मला बघा कशी करते ही. माझी हेअरस्टाईल करायची तिला. डोळे जातात ग माझ्या बाबूची. तुझी कधी होणार मोठी केस?
तिची केस नीट कर. माझी ना बाऊ झालं ना. वृंदा तिची केस नीट कर माऊची. तुला अशी आवडतात का? अशी आवडतात अशी. पण मी अशी छान नाही. अशी छान का? अशी छान. हा नको नको मेहंदी नको. मेहंदी नको. मगाचपासून माझ्या माग ही क्लचर काढते माझ्या आणि म्हणते मग हेअरस्टाईल करू. तू म्हण हॅलो. हा हॅलो म्हण मग मी मेहंदी करून देते. हा हॅलो चॅनल. तू म्हण परत. हा आपण दोघे सोबत म्हण. बॅक टू माय चॅनल. बिग फॅन बिग फॅन. माझे बाबू माझे व्हिडिओ बघते. तुला माझे व्हिडिओ आवडतात ना? कसे करते व्हिडिओ मी? नाही नाही आता मला गरम होत आहे ना गं. नको ना गाईज. माझी हेअरस्टाईल करते आता ती. एकच व्यक्ती आहे ती मी करून देते तिला फक्त हेअरस्टाईल. बाकी कोण नाही करून देत. आता ती माझी हेअरस्टाईल करत. आम्ही वृंदाला पार्लर ओपन करून येणार आहे. आद्याच पार्लर ब्युटी पार्लर का नाही? तुझं ब्युटी पार्लर ओपन करायचं ना? पार्लर ओपन करायचं तुझं? वाव सो नाईस हेअरस्टाईल. बघा बघा माझी हेअरस्टाईल वृंदाने केली. तू म्हण ही हेअरस्टाईल मी केली. हा आता झाली की. हा बस. हा नाही काढत. राहू दे की मी नाही काढत. की माझ्या माऊच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मोठ्यांदा चॅनलला करा. काय करा? सबस्क्राईब करा म्हण. सबस्क्राईब करा. लाईक करा. शेअर करा म्हण. थांब मी म्हणते तसं म्हण. हा माझ्या माऊच्या चॅनलला लाईक करा. शेअर करा. सबस्क्राईब करा. बाय बाय. गाईज माझी हेअरस्टाईल करते ती. लवकरच मी हे होणार आहे बुड्डी. बाबू आता तू केलती ना हेअरस्टाईल माझी. तिला अशी केस नाही आवडत. एक एक मराठी. हा बस बस. हा बस बेस्ट हेअरस्टाईल मस्त. आता मी अशीच ठेवते. हा नाही काढत. नाही काढत. बाय. थँक्यू. पप्पा हाय कर. हाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.